पुणे शहरातील नरे पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं मोठी कारवाई करत गुजरातमधून विक्रीसाठी आणण्यात आलेला तब्बल 22,91,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य माल जप्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर तपास पथकाने तात्काळ सापळा रचून नवले ब्रिज परिसरात संबंधित ट्रॅव्हल्स बस थांबवून तपासणी करण्यात आली। यावेळी बस चालक हबास मुबारक खान याच्याकडून 5,90,000 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान हा माल घेण्यासाठी आलेल्या सोहेल असलम मुलानी याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता केदारी नगर येथील एका गोदामात आणखी मोठा साठा असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी गोदामावर छापा टाकला असता तेथून 17 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आलाय। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।